महिलांनी कोणत्या गोष्टी त्यांच्या ऑफिस बॅगमध्ये ठेवायला हव्या? या लहान सहान वस्तू तुम्हाला कशा मदत करू शकतात हेच आपण आजच्या भागात पाहणार आहोत. माझ्या ऑफिसच्या बॅगमध्ये या वस्तू नेहमी असतात आणि या वस्तूंनी मला कधी कधी खूप मदत केली आहे. म्हणून मला वाटलं की या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला हव्या. चला तर मग बघूया. नंबर 1, चावी. आता खूप लोकांना असं वाटेल, यात काय नवीन, आम्ही सर्वच आमच्या घराची गाडीची किल्ली सोबत घेऊनच जातो. पण ही ती किल्ली नाही आहे. ही किल्ली तुम्हाला साध्या किल्लीच्या दुकानात बनवून घ्यायची आहे. आपल्या गाडीची किल्ली असते त्याचप्रमाणे ही किल्ली तुम्हाला बनवून घ्यायची आहे. आता याचा उपयोग काय? तर ऑफिसमधून यायला फार वेळ होत असेल किंवा गर्दीच्या वेळी कोणी मुद्दाम तुम्हाला स्पर्श करत असेल तर तुम्ही या किल्लीचे टोक त्याला टोपवू शकता. किल्लीचा वापर तुम्ही सेल्फ डिफेन्ससाठी करू शकता. यामुळे ही किल्ली तुम्ही तुमच्या बॅगेच्या बंदलाच लावून ठेवा, म्हणजे ती तुम्हाला लगेच हातात घेता येईल. नंबर 2, सेफ्टी पिन्स आणि सुई धागा. आपण सर्वच पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करत असतो. गर्दीत असं बरेच वेळेला होतं की आपल्या कुर्त्याची शिलाई निघते किंवा कुठे अडकून फाटतो. अशा वेळी तुमच्या बॅगेत सुई धागा किंवा सेफ्टी पिन असेल तर तुम्ही या प्रसंगातून सहज निघू शकता. नंबर 3, पॅड्स किंवा पॅन्टी लायनर्स. खूप महिलांचे पिरियडची डेट फिक्स नसते किंवा हे सर्कल मागे पुढे होत असतं, म्हणून नेहमी पॅड्स कॅरी करायचे. नंबर 4, लवंग. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, लवंग. आपण जेवणात वापरतो तीच लवंग. तर आता याचा उपयोग काय? तर खूप लोकांना ऑफिसमध्ये मीटिंग्स घ्यायच्या असतात, प्रेझेंटेशन द्यायचं असतं, त्यामुळे त्यांना सतत बोलावं लागतं. तर कधी कधी काय होतं, यामुळे आपला घसा दुखतो किंवा फार खोकला येतो. अशा वेळी ही एक लवंग तुम्ही दात आणि गालांच्या मध्ये ठेवू शकता. ही नुसती तुम्ही तोंडात ठेवल्याने पण तुम्हाला खूप आराम मिळतो आणि पुढचं प्रेझेंटेशन तुम्ही छान देऊ शकाल. नंबर 5, मिनी फर्स्ट एड किट. यामध्ये तुम्ही क्रोसिनच्या 2-3 गोळ्या, छोटी बामची बाटली, बँडेज पट्टी, छोटीशी सोप्रामायसिनची ट्यूब, म्हणजे तुम्हाला काही लागलं, खरचटलं किंवा ऑफिसमध्ये कधी फार डोकं दुखलं तर तुम्ही याचा वापर करू शकता. नंबर 6, चॉकलेट आणि च्युइंगम. तर या दोन्ही गोष्टी बॅगेमध्ये का ठेवायच्या? तर चॉकलेट यासाठी की कधी तुम्हाला थोडंसं भिरभिरल्यासारखं किंवा चक्कर येते असं वाटलं तर तुम्ही लगेच चॉकलेट खाऊ शकता आणि वर पाणी पिऊ शकता. किंवा कोणाला दुसऱ्याला बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये चक्कर येत असेल तर हे चॉकलेट औषध सारखं काम करू शकतं. मग आता च्युइंगमचा काय वापर होतो? तर कधी जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येते आणि तुम्ही तसंच ऑफिसमध्ये कोणाशीही बोलत राहिलात किंवा मीटिंगमध्ये असाल तर ते समोरच्याला आणि तुम्हालाही अनकम्फर्टेबल करू शकेल. काही तुम्ही असं खाल्लं ज्याचा वास येणार असेल तर त्यानंतर लगेच पाणी पिऊन झालं की च्युइंगम खा, म्हणजे तुमच्या तोंडाला दुर्गंधी येणार नाही. नंबर 7, 2 नॅपकिन किंवा रुमाल. एक हात वगैरे पुसायला आणि दुसरा घाम पुसायला. चेहऱ्यासाठी शक्यतो वेगळा नॅपकिन वापरायचा, कारण तुम्ही हात पुसलेला नॅपकिनने चेहरा पुसलात तर चेहऱ्यावर पिंपल्स येतील. नंबर 8, वेट टिश्यू. हे मिनी अंघोळ सारखं आहे, कारण तुम्हाला खूप घाम आला असेल तरी छान याने पूर्ण कानाच्या मागून वगैरे घाम पुसायचा. खूप फ्रेश आणि छान वाटतं. नंबर 9, डिओ किंवा स्प्रे. हा तुम्हाला दुर्गंधीपासून तर वाचवेलच, पण देव न करो कधी तुमच्यावर अशी काही वेळ आली ज्यामध्ये तुम्ही संकटात सापडला आहात तर हा डिओ किंवा स्प्रे तुमच्यासाठी वेपन सारखं काम करेल. तुम्ही याचा वापर सेल्फ डिफेन्ससाठीही करू शकता. नंबर 10, बॉबी पिन, पेपर सोप, एक्स्ट्राचे रबर किंवा केसांचे क्लिप, लिपस्टिक, सनस्क्रीन, गॉगल, चार्जर, छोटासा चमचा आणि बाकी अजून काही गोष्टी ज्या तुमच्या दृष्टीने महत्वाच्या असू शकतात. या व्यतिरिक्त अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही बॅगेत ठेवता आणि त्याचा तुम्हाला कसा वापर होतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.